जय श्रीराम. बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेच्या आजच्या सत्रात सर्वांचं स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये आपण केनोपनिषद ही मालिका संपवली. आज आपण आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेकडे परत वळतो आहोत. मंगेश दादा आले आहेत. मंगेश दादा, तुम्हाला माझा इथनच नमस्कार. आम्ही सगळे तुम्हाला विनंती करतो, आजच्या सत्राला तुम्ही सुरुवात करावी. माझा आवाज येतोय? हो. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदादे गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। आनंदाचे तत्वज्ञान ही आपली मालिका सुरू आहे आणि
मागील वेळेला आपण एक नवीन विषयाच्या चिंतनाला आरंभ केला होता. आपण ज्याला चार देह असा काय म्हणू त्याला शीर्षक आपण दिलं होतं. आणि आपण हेही बोललो होतो की चार देह या विषयाचं चिंतन करताना किंवा ते केल्यानंतर आपण चार किंवा पंचकोश हा विषय सुद्धा आपण बघणार आहोत. कारण दोन्ही विषय अतिशय एकमेकांशी संबंधितच आहेत. तर चार देह म्हणजे तनु चतुष्टय असा शब्द आपण मागच्याला वापरला होता दासबोधामधला. त्या तनु चतुष्टयाचा विचार करताना सर्वात स्थूल ज्याला आपण म्हटलं, ज्याला आपण इंद्रिय गोचर असं म्हटलं, मागच्याला प्रश्न आला होता त्याच्यावरती. आणि इंद्रिय गोचर म्हणजे इंद्रियांना दिसणारं अगदी साध्या भाषेमध्ये. कारण आपला देह डोळ्यांना आपल्या दिसतो, आपल्याच देहाला आपल्याला स्पर्श करता येतो, आपल्याच देहाचा आपल्याला गंध येतो, इत्यादी इत्यादी. इतरांच्या तर येतोच, इतरांचेही देह दिसतात. मुद्दा एवढा इंद्रिय गोचर असा हा देह सर्वात स्थूल आणि म्हणूनच आपल्या इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारा हा जो देह आहे, हा आपल्या सर्वांचा देह सप्त धातूंनी म्हणूया अवयवांनी युक्त असं हे शरीर, त्याला देह म्हणतात, शरीर म्हणतात, हे शब्द आपल्याला माहिती आहे. ज्याचा आपण मागच्याला विचार करायला सुरुवात केली. कारण या चार देहांमधला सर्वात स्थूल या दृष्टीने जर विचार केला तर पहिला देह. आपण मागच्याला बोललो होतो की आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणार आहे. त्यामुळे त्याच्यात पहिला दुसरा असं विशेष क्रम लावण्याची काही गरज नाही आहे. कोणी महाकरण देहाला पहिलं किंवा कारण देहाला पहिलं म्हणू शकतं. तिकडनं सुरुवात केली तर एक दोन तीन तसं होऊ शकतं. त्यामुळे त्या क्रमाला महत्त्व नसून स्थूलाकडून जर सूक्ष्माकडे गेलो तर पहिले हा देह आपल्याला लागतो, भेटतो, दिसतो, अनुभवाला येतो, इत्यादी इत्यादी असं म्हणूया. तर हा देह पुन्हा हा स्थूल देह, हे शरीर सप्तधातूंनी अवयवांनी युक्त आहे हे सांगण्यासाठी की आपल्याला तत्वज्ञानाची गरज नाही. आता ज्या घटक द्रव्यांनी हा बनलेला स्थूल देह आहे, ती सर्व घटक द्रव्य म्हणजे पंचमहाभूत ही जड आहे, अचेतन आहे. आणि ती तशी असल्यामुळे स्वाभाविकपणे हा देहही तितकाच जड, अचेतन आहे. काय काय आपण अभ्यास करतोय, चिंतन करतोय, उजळणी म्हणतात त्याला. कारण तुम्ही सगळेजण, तुमच्या नक्कीच सगळं स्मरणात असेल, पण मी स्वतः ते विसरून गेलेलो असल्यामुळे माझ्यासाठी उजळणी फार महत्त्वाची असते. काय शिकलो बा आपण मागच्या वेळेला, म्हणजे आजच्या विषयामध्ये त्याचा प्रवेशही छान होतो. हे आपण शिकलो. बाकी तपशील एक वेळ नाही आठवलं तरी चालेल. त्याचे घटकद्रव्य काय आहेत, त्याची यादी, ते काय आपल्याला कुठे जाऊन परीक्षा द्यायची नाही आहे, आपण नेहमीच बघतो. आपल्या अभ्यासाचा उद्देश काय आहे. मागच्यालाच मी ते उदाहरण दिलं होतं की माझ्यासमोर आता हा टेबल आहे, हा लाकडाचा बनलेला आहे, लाकूडमय आहे. त्यामुळे लाकडाचे जे गुणधर्म ते त्या टेबलात येणारच आहे, स्वाभाविक आहे. त्याप्रमाणे ज्या घटकद्रव्यांचा हा स्थूल देह आपला बनलेला आहे, ती घटकद्रव्य म्हणजे ही पंचमहाभूत ज्याच्यापासून हा आपला देह बनलेला आहे, ती जड आहेत. आणि जड याचा अर्थ अचेतन, जड नव्हे, हेही आपण मागच्याला बघितलं. आपल्याला जड शब्द मराठीतला माहिती आहे, त्यात तो अर्थ इथे नाही. जड म्हणजे हेवी असा अर्थ नाही. जड म्हणून मी उच्चारच करताना तुमच्या लक्षात येत असेल, नुकता त्याच्यावरती टिंब दिलेला आहे. आणि जड म्हणजे अचेतन. आता ज्या पंचमहाभूतांपासून हा देह झाला, तीच जर जड आणि अचेतन असतील तर हा देह कसा असेल हे सांगण्यासाठी पुन्हा शास्त्राची गरज आहे का.
नाही. साधा तर्क आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे माहिती आहे? मला तो कितीही चेतन वाटत असला तरीही, हे महत्वाचं आहे. कारण आनंदाचे तत्वज्ञान म्हणा किंवा अशा कुठल्याही ग्रंथांचा अभ्यास करताना आपल्याला हे सगळं पटतं. असं स्वाभाविकच आहे ना. शास्त्रावर आपली श्रद्धा आहे, संतांवरती श्रद्धा आहे, आणि ते पंच महाभूतांपासून हा देह झालेला आहे असं शास्त्र सांगतं. पण ते जर जड आहे तर देहही जड आहे तेव्हा कळतं. पण हे नंतर परमपूज्य गाथा माझे सद्गुरू म्हणतात, प्रपंचाचं एरंडेल प्यायलं की हे तत्वज्ञान निसटून जातं. काय वाक्य आहे त्यांचं? आपल्याला माहिती आहे, ते डॉक्टर असल्यामुळे असे दृष्टांत द्यायचे. एरंडेल प्यायलं की निसटतात गोष्टी, की नाही? त्याच्यासाठी एरंडेल देतात डॉक्टर लोक. कधी कधी लहान बाळाने काहीतरी गिळलेलं असतं, नको ती वस्तू. तसं आपलं प्रपंचाचं एरंडेल आपण प्यायलो की हा देह अचेतन आहे हे विसरूनच जातो आपण. कारण तो चेतन भासतो ना, बोलताना दिसतो, क्रिया करताना दिसतो. असं वाटतं की जणू हा चेतनच आहे. आपल्या देहाचं जाऊ द्या, गमतीने थोडासा वेगळा विषय मांडतो. आजकाल आता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोट्सचे दिवस आहेत. ह्युमनाइड रोबोट्स पण आता आलेले आहेत. बॉस्टन डायनॅमिक्स नावाची कंपनी आहे, तुम्ही कधी ऐकलं असेल तर, किंवा यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ पाहिले असतील. ते जे रोबोट्सचे व्हिडिओज आहेत ना, ते जर तुम्ही थोडा वेळ बघत राहिला ना, एक 10-15 मिनिटांनी, जणू काही असं वाटायला लागतं याच्यात जीव आहे, म्हणजे हे चेतन आहे. आपण विसरूनच जातो की हे मशीन आहे शेवटी. आता केवळ 10-15 मिनिटाच्या यूट्यूब व्हिडिओ बघण्याने जर हा परिणाम होत असेल, तर जन्मानुजन्माचे संस्कार घेऊन जर मी आलो असेल की हा देह मी आहे, तर कसं होणार? आणि या शरीराला ही यंत्रच म्हणतात. समर्थ यांनी याला यंत्रच म्हटलेलं आहे. या शरीरा जैसे आणि काही यंत्र नाही असं म्हणतात समर्थ. हे यंत्रच आहे. जितकं ते यंत्र आहे ज्याला रोबोट म्हणतो आपण, तितकंच, आणि तो रोबोट जितका जड आणि अचेतन आहे, त्यातली बॅटरी जर काढून टाकली, पॉवर सोर्स, तर ते जसं त्या क्षणी बंद पडेल, त्या क्षणी हेही यंत्र एक दिवस बंद पडतं. कारण याही देहातलं काहीतरी निघून जातं ज्याचा आपण आज विचार करणार आहोत. त्यामुळे जितकं ते यंत्र अचेतन, तितकंच हा देह जड आणि अचेतन आहे. आपण मागच्याला हाही विचार केला की जसे जीवाला 4 देह प्राप्त आहेत, त्याप्रमाणे ईश्वराला सुद्धा 4 देह आहेत असं शास्त्र सांगतं. ईश्वराच्या बाबतीत आपल्याला शास्त्रावरच श्रद्धा ठेवावी लागते, कारण तो सगुण निराकार आहे. शास्त्र सांगतं त्यालाही 4 देह आहेत. आता या स्थूल देहाचा ज्याचा आपण विचार करतो आहोत उजळणीच्या माध्यमातून, हा स्थूल देहाची अवस्था कोणती आपण मागच्याला बघितली होती, त्याला जागृत अवस्था असं म्हणतात. आणि त्याचा जो अभिमानी जीव, त्याला विश्व असं समजलं जातं. त्याला विश्व असं म्हणतात, हेही आपण मागच्या वेळेला शिकलो. कारण या देहाच्या माध्यमातूनच जे व्यवहार सुरू असतात या जीवाचे, ते ज्या अवस्थेत सुरू असतात त्याला काय म्हणतात? जागृत अवस्था, ज्याच्यात आपण आत्ता सर्वजण आहोत. कारण मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, म्हणजे ऐकत आहात अशी माझी श्रद्धा आहे. जागृत अवस्था. तर त्याचा जो अभिमानी जीव, त्याला विश्व असं समजलं जातं. तर ईश्वराचा जो समष्टी स्थूल देह आहे, त्याचा जो अभिमानी, त्याला विराट किंवा वैश्वानर असं म्हणतात. हे सगळं आपण बघितलं बरं मागच्या वेळेला. मी फक्त उजळणी, ज्याला असं वाटत असेल आपण हे पहिल्यांदाच ऐकतोय, तो माझ्याच गटात बसतो, कारण मला सगळंच विस्मरण झालं होतं. जे भाग्यवान आहेत त्यांना आठवत असेल. थोडक्यामध्ये बघूया की हा जो स्थूल देह, हा अचेतन पदार्थांपासून बनलेला असल्यामुळे हा स्थूल देह सुद्धा अचेतन आहे, आणि त्यामुळेच तो मी नव्हे.
कारण काय आहे? मी चेतन आहे. मी चेतन आहे. आणि ही समजूत एकदा आपल्या स्वतःच्या देहासंबंधी, काय महत्वाचं आहे, इतरांचे देह अचेतन आहे म्हणणं सोपं काम आहे. एखाद्याला मी अगदी छान सांगू शकतो, अरे तुझा देह ना अचेतन आहे, जड आहे. पण जेव्हा माझ्यावरती पाळी येते, आणि ती शेवटची पाळी, ज्याला मृत्यू असं म्हणतात, ती तर फार अजून वेगळीच गोष्ट आहे. पण साध्या गोष्टी जेव्हा या देहाला काही होतात, कुठे डोकं दुखतं, कुठे पोट बिघडतं, कुठे डॉक्टर सांगतात नी रिप्लेसमेंट करा, म्हणजे काय, गुडघे बदलवून घ्या, इत्यादी इत्यादी, ते अगदी कॅन्सरपर्यंत, तेव्हा हे सगळं मलाच झालेलं आहे असं जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा पुन्हा हे तत्वज्ञान मी पूर्णतः विसरलेलो असतो. कारण पुन्हाही मी विसरलेलो असतो की मी चेतन आहे, हा देह अचेतन आहे. हे यंत्र आहे. काय त्याचं करायचं ते डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे करायचं आपलं. त्या बाबतीत वाद नाही. देहाची काळजी घ्यायचीच आहे, काळजी करायची नाही आहे. काळजी घेणे आणि काळजी करणे याच्यात बराच फरक आहे. काळजी घ्यायलाच पाहिजे, पण काळजी घेतल्यानंतर सुद्धा या देहाचं जे व्हायचं आणि जेव्हा व्हायचं तेव्हा होणारच आहे. मग काळजी करायची कशाला? पण काळजी आपण करतो कारण हा देह म्हणजे मी, अशी घट्ट समजूत आहे. पण हे जेव्हा माझ्या लक्षात राहतं की मी चेतन आहे आणि हा देह अचेतन आहे, ही समजूत आपल्याच देहासंबंधी जेव्हा आतमध्ये रुजते, पक्की होते आपल्या अंतःकरणामध्ये, तेव्हा शास्त्राचं काम संपलेलं असतं. काय आपण सर्वजण पारमार्थिक आहोत, समजतो स्वतःला, आणि आहोतही. म्हणूनच आपण इथे एवढे महत्त्वाचे कामं सोडून, आयुष्यातले व्याप सोडून आपण आलो आहे की नाही इथे. आनंदाचे तत्वज्ञान म्हणा, इतरही काही आपण शास्त्रग्रंथांचा अभ्यास करतो, प्रवचनांना जातो, साधना करतो, इत्यादी इत्यादी. म्हणजे आपण पारमार्थिक आहोत, मान्य. पण या देहासंबंधी जर मी जबरदस्त आसक्ती ठेवली असेल, बरं, देहासंबंधी मला आसक्ती आहे, कसं ओळखायचं? अखंड त्याचेच चोचले पुरवण्यामध्ये माझं आयुष्य सुरू असेल. चोचले पुरवणे छान शब्द आहे मराठीत. अखंड त्यालाच सजवायचं, नटवायचं, मिरवायचं, त्याच्याच संबंधी विचार करायचे, सर्व संकल्प त्याच्याच संबंधी करायचे, असं जो करतो आणि स्वतःला पारमार्थिक समजतो. त्याच्यासाठी मी सुरुवातीला एवढी प्रस्तावना केली की जे आपण सर्वजण स्वतःला पारमार्थिक समजतो, या बाबतीत काही वाद नाही, चांगली गोष्ट आहे. ते पारमार्थिक समजतो, पण हे पण जर मी सगळं करत असेन, जे आत्ता मी बोललो, या देहाचे सर्व कोड कौतुक करण्यातच माझं जीवन जात असेल सकाळी उठल्यापासून, तर त्याच्याकरता, म्हणजे त्याच्या मूर्खपणाकरता, श्रीमद आद्यशंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये काय देतात, एक सुंदर दृष्टांत देतात. आचार्य म्हणतात की शरीर पोषणार्थी सन य आत्मानम दिदृक्षती. फार सुंदर वर्णन आचार्याने केलेलं आहे की शरीर पोषणार्थी सन, सन म्हणजे तो, शरीर पोषणार्थी समजायला सोपा आहे. य आत्मानम दिदृक्षती ग्राहम दारुधिया धृत्वा नदीम तरतुम स इच्छती. दृष्टांत दिलेला आहे. शरीर पोषणार्थी म्हणजे जो स्वतःच्या अखंड देहाचे लाड पुरवतो, कोड कौतुक करतो, त्या देहासंबंधीच त्याचे सर्व संकल्प, त्याच्या भोवतीच जीवन ज्याचं फिरत असतं, त्याला म्हणायचं शरीर पोषणार्थी. हे सगळं करतो आणि आत्मानं दिदृक्षती, तरी सुद्धा आत्म्याला पाहण्याची, अनुभवण्याची, भगवंताच्या प्राप्तीची इच्छा धरतो. त्याला आचार्य काय देतात आहे, दृष्टांत देतात आहे. ग्राहम दारुधिया धृत्वा. ग्राहम याचा अर्थ सुसर किंवा मगर असा होतो. ग्राहम दारुधिया धृत्वा, त्याला धरून, म्हणजे नदीम तरतुमस इच्छती. दारुधिया म्हणजे लाकूड समजून जो सुसरीला धरतो नदी तरून जाण्यासाठी, तो नदी तरून जाईल का? नाही. त्याचा काय होईल हे सांगण्याची आवश्यकता नाही. तसं
आता दृष्टांत तर झाला, तसं या देहरूपी सुसरीला धरून असं लावून घ्यायचं छान तो दृष्टांत. काय म्हटलं इथे? सुसर किंवा मगर त्याला आता दिलेलं त्या दृष्टांत आचार्यांनी. जो ते वेगळा विषय आहे. पण पंचदशीचा मंगलाचरणाच्या श्लोकातही हाच शब्द येतो. सविलास महामोह ग्राहिक ग्रास ग्रासैक कर्मणी. तिथे ग्राह म्हणजे मगरच म्हटलेला आहे. मुद्दा एवढाच की मी स्वतःला पारमार्थिक समजतो, साधना करतो, सद्गुरुप्राप्ती एकतर झालेली आहे किंवा होण्याची इच्छा धरतो, हे सगळं मी करतो. आणि तरीसुद्धा मी या देहाचं कोडकौतुक करण्यातच माझं जीवन घालवतो. त्याच्याच भोवती माझे सगळे संकल्प सुरू असतात. याचा अर्थ या शरीररूपी मगरीला धरून मी ही प्रपंचाची नदी तरून जाण्याची स्वप्न बघतो, असं आचार्य म्हणतात. संत अखंड आपल्याला जागा करत असतात. असा हा स्थूलदेह. आणि हा जो विवेक चूडामणीमधला मी श्लोक सांगितला, त्याचा विचार करताना स्थूलदेहाचाच विचार केला पाहिजे असं नाही आहे. त्यात देह म्हटलं की सगळेच आले. त्यातल्या कुठल्याही देहाला जेव्हा मी काय म्हणूया मी आहे असं समजतो आणि त्याच्याच कोड कौतुकामध्ये रमतो आणि रंगतो. आता त्याची लक्षणं काय वगैरे सगळं आपण पंचकोशांचा जेव्हा विचार करू तेव्हा जास्त विचार करू या सगळ्या गोष्टींचा. पण आचार्यांनी फार सुंदर दृष्टांत देऊन आपल्याला सावध केलेला आहे. आता या स्थूल देहानंतर पुढचा देह, पुन्हा मगाशी मी बरेच प्रस्तावना केली आहे. पुढचा याचा अर्थ आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाताना लागणारा पुढचा देह. त्याचं काय नाव आहे? त्याचं नाव सूक्ष्मदेह असंच आहे. स्थूलदेह, सूक्ष्मदेह. आकाशादी जी 5 सूक्ष्म भूते, 5 भूतं आपल्याला माहिती आहेत, पंचमहाभूत असा त्यांचा नेहमी उल्लेख होतो. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. अगदी त्या क्रमाने, ज्या क्रमाने त्यांची निर्मिती आहे. ही सूक्ष्मभूतं किंवा त्यांना पंचतन्मात्रा असंही म्हणतात, किंवा त्यांना काही ठिकाणी पंचविषय असंही म्हणतात. आता थोडासा शास्त्रीय विषय आहे हा, कारण आपण सूक्ष्मदेह आज समजून घेणार आहोत आजच्या अभ्यासाचा भाग म्हणून. त्यामुळे काही शब्द मला आणावेच लागणार आहेत. पण मी अगदी सावकाश, आपण नेहमीप्रमाणे समजून घेणार आहोत. कठीण काही नसतं. आपल्याला सवय नसते या भाषेची, या शब्दांची, इतकंच फक्त. पुन्हा एकदा आपण काय विचार करतो आहोत? आपण सूक्ष्म पंचमहाभूतांचा विचार करतो आहोत. आणि सूक्ष्म पंचमहाभूत किंवा ज्याला मी तन्मात्रा असं म्हटलं, ज्याला काही ठिकाणी विषय असंही म्हणतात. कारण विषय म्हटले की आपल्याला एकदम आपले पंचविषय, पंचज्ञानेंद्रियांचे विषय किंवा शब्दसंपत्ती किंवा रूप रस गंध सत्ता स्पर्धा वगैरे सगळं अजून त्याच्यात अजून 5 विषय परमपूज्य काकांनी भर घातली आहे. या विषयांचा इथे तसा संबंध नाही. इथे विषय शब्दाचा अर्थ तन्मात्रा असा होतो. त्या त्या महाभूताचा जो विषय या दृष्टीने त्याचाही आपण विचार करणार आहोत. उदाहरणार्थ शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे त्या त्या भूताचं गुण आणि त्या गुणामुळे आलेला हा तो त्याचा काय म्हणूया विषय. तर हे जे सूक्ष्म पंचमहाभूतांचा आपण विचार करतो, याचा अर्थ असा आहे की ही महाभूतं एकमेकांमध्ये मिसळलेली अजून नाहीत. ज्याला पंचीकरण असं म्हणतात. म्हणून मी सूक्ष्म असा शब्द वापरला. त्यामुळे ही सूक्ष्म पंचमहाभूत पहिली गोष्ट. त्याच्यानंतर 5 कर्मेंद्रिय, हात आहे, पाय, वाणी, गुद आणि उपस्थ, ही 5 कर्मेंद्रिय आहेत. त्याच्यानंतर 5 ज्ञानेंद्रिय, त्याच्यामध्ये श्रोत्र आहे, चक्षु आहे, त्वचा आहे, रसना आहे आणि घ्राण आहे. आणि तसेच 5 प्राण, ज्याच्यामध्ये काय आहे? प्राण, अपान, उदान, व्यान आणि
समान आणि अंतःकरण पंचक. अंतःकरण पंचक म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि केवल अंतःकरण. मोठी यादी वाचली ना मी तुमच्यासमोर. याचा अर्थ काय आहे? ही जी पाच गोष्टी, पाच गट आहे, ते पुन्हा एकदा सांगतो समजून घेण्याच्या दृष्टीने. पाच सूक्ष्म महाभूत, किंवा त्याला आपण तन्मात्रा म्हटलं, त्याला आपण विषय म्हटलं, बरोबर? हे पाच सूक्ष्म भूत. पाच कर्मेंद्रिय आपण बोललो. त्याच्यानंतर आपण पाच ज्ञानेंद्रिय, त्यांचा विचार केला. आणि पाच प्राण झाले, पाचोक 20. आणि शेवटी अंतःकरण पंचक अजून पाच, किती झाले? 25. अशा 25 घटकांच्या समूहाला सूक्ष्म शरीर किंवा सूक्ष्म देह असं म्हणतात. त्याच्यासाठी ही सगळी यादी तुम्हाला मला सांगावी लागली, कारण आपण सूक्ष्म देहाचा अभ्यास करतो आहोत आणि त्याची व्याख्या करतो आहोत. ऐसे हे 25 गुण मिळून सूक्ष्म देह जाण, याचा कर्दम बोलीला श्रवण केले पाहिजे, समर्थ म्हणतात दासबोधात. समर्थांचा आवडता शब्द आहे कर्दम. कर्दम याचा अर्थ चिखल होतो बरं का. आता चिखल याचा अर्थ काय? चिखल आपल्याला माहिती आहे. चिखल कसं कालवलेली माती असते की नाही, चिखल म्हणजे तसं हे एकमेकांमध्ये कालवलेले आहेत, जणू काही एकत्र केलेले आहेत. आणि ह्याला म्हणायचं सूक्ष्म देह, याला म्हणायचं सूक्ष्म शरीर. देह म्हणा, शरीर म्हणा. पाच गटांमध्ये पाच गोष्टी आहेत, म्हणून पाचा पाचा 25. पुन्हा एकदा, महाभूतांपासून सुरुवात होते आणि ती सूक्ष्म आहेत, अपंचीकृत आहेत, पंचीकरण झालेलं नाही, म्हणून त्याला तन्मात्रा म्हणतात, त्याला विषय म्हणतात. त्यामुळे अशी पाच सूक्ष्म महाभूतं, पाच कर्मेंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय, पाच प्राण आणि अंतःकरण पंचक, पाच पाचा 25. यादी वारंवार सांगतोय लक्षात राहण्याच्या दृष्टीने. हे सर्व जेव्हा एकत्र होतं तेव्हा त्याला सूक्ष्मदेह असं म्हणतात. आता काही ठिकाणी काय होतं की मी अंतःकरण पंचक असा शब्द वापरला. आपण नेहमी साधारणपणे मन, बुद्धी, चित्त, अहंकार असंच ऐकत असतो, विचार करत असतो, त्याला अंतःकरण चतुष्टय म्हणत असतो. म्हणजे चारच त्यातल्या गोष्टी. अंतःकरण पंचक आपण कधी म्हणत नाही. त्यामुळे जर आपण अंतःकरण चतुष्टय असं जर धरलं आणि याच्या तन्मात्रा आहेत, म्हणजे जी सूक्ष्म पंच महाभूत मी म्हणालो, ती वेगळी जर नाही धरली तर 19च तत्व होतात. कारण पाच कमी झाली, सूक्ष्म महाभूत गेली, 20-25 पैकी म्हणजे उरली 20. आणि अंतःकरण चतुष्टय म्हटलं म्हणजे शेवटचं केवल अंतःकरण त्यातलं काढून टाकलं तर चारच होतात. म्हणून 5 त्रिक 15 अधिक 4 19. 19 घटकांचा सुद्धा सूक्ष्मदेह मानतात. आता मी अंतःकरण पंचक म्हणालो, त्याच्यानंतर अंतःकरण चतुष्टय म्हणालो. काही जण अंतःकरणाला एकच घटक मानतात, कारण ते एकच आहे. भूमिका बदलली की नाव बदलतं. मग एकदम ती बेरीज कितीवरती येते? 16 तत्वांवरती येते. म्हणजे आपण सुरुवात कुठून केली? 25, 19, 16. विवेक चुडामणीमध्ये आचार्य जेव्हा सूक्ष्म देहाची व्याख्या करतात, त्याच्यामध्ये ते आचार्य पाच कर्मेंद्रिय धरतात, पाच ज्ञानेंद्रिय धरतात, पाच प्राण धरतात, पाच सूक्ष्मभूत धरतात, मग अशी मी म्हणालेलो. पाचोक 20 झाले. अंतःकरण चतुष्टय धरतात. इनफॅक्ट आचार्य त्या घटकांची बेरीज करतच नाही, ते गटांची करतात. म्हणजे पुन्हा एकदा, पहिला गट काय? पाच कर्मेंद्रिय. दुसरा गट पाच ज्ञानेंद्रिय. तिसरा गट पाच प्राण. चौथा गट पाच सूक्ष्मभूत. पाचवा अंतःकरण चतुष्टय. सहावं अविद्या. सातवं काम. आणि आठवं कर्म. असे 8 गट आचार्य आपल्या पुढे ठेवतात. आणि या 8 पुरांच्या समूहास, पुर याचा अर्थ नगर, शहर, पुर्यष्टकम असा शब्द तिथे आचार्यांनी वापरलेला आहे. पुर्यष्टकम संधी आहे
यणसंधी होतो त्याच्यामध्ये संस्कृत. पुरी अधिक अष्टकम, रचय्य होतो पुरी अष्टकम. ह्याला आचार्य म्हणतात सूक्ष्म शरीर, सूक्ष्म देह. इतकं सगळं सविस्तर मी काय सांगितलं तुम्हाला? गोंधळ होण्यासाठी नव्हे. गोंधळ होत असेल तर डोक्यातनं तो गोंधळ जावा म्हणून. कारण होतं काय, कधी कधी आपण एखादा ग्रंथ उघडतो, त्याच्यामध्ये सूक्ष्मदेहाची व्याख्या दिलेली असते, त्याच्यामध्ये 19 घटक दिलेले असतात. कधी एखाद्या वेळेस मी दासबोध उघडतो, त्याच्यात 25 घटक दिलेले असतात. मग मी तिसरा कुठेतरी एखादं प्रवचन ऐकतो, त्याच्यामध्ये ते बोलताना 19 घटक म्हणतात. आणि आम्हाला ह्या गोष्टींची फार आवड असते. आम्हाला ते 19 का 25 याच्यात फार रस असतो. पण हे कशासाठी शिकतोय हे मात्र लक्षात नसतं. मुद्दा एवढाच की गोंधळण्याची गरज नाही. कुठेही सूक्ष्म देहाचं किंवा सूक्ष्म शरीराचं जेव्हा वर्णन आपल्यासमोर येईल, त्याच्यामध्ये हे आकडे जेव्हा वेगवेगळे ऐकायला मिळतील, कधी 25, कधी 19, कधी अजून 16, तर गडबडून जाण्याची किंवा गोंधळून जाण्याची काहीही गरज नाही आहे. कारण तो पुन्हा सिस्टीमचा फरक आहे, आणि सिस्टीम याचा अर्थ ग्रंथ, संप्रदाय इत्यादीचा तो फरक आहे. पण त्यांनी वास्तवामध्ये काहीही फरक पडत नाही. मूळ मुद्दा तो आहे. भारतामध्ये 24 राज्य आहेत का 28 राज्य आहेत? आपल्याला माहिती आहे. गेल्या काही वर्षामध्ये नवीन राज्यांची निर्मिती झाली. झारखंड आहे उदाहरणार्थ. काय फरक पडला मला तुम्ही सांगा, भारतात काय फरक पडला? भारत हा भारतच आहे. सोयीसाठी म्हणून आज 28 राज्य, उद्या त्याची 32ही होती. तसं अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून हे घटक वेगवेगळे मांडलेले आहेत. काही जण अंतःकरण, मी जसं म्हणालो, 5 धरतात, कोणी 4च धरतात, तर कोणी एकच धरतं अंतःकरण. काही बिघडत नाही. त्यांनी आकडे बदलतात, त्यांनी थोडी व्याख्या बदलते, पण त्यांनी मूळ जो गाभा आहे त्या व्याख्येचा, त्याला धक्का लागत नाही, कुठेच लागत नाही, लागू शकतच नाही. काय अभ्यासाचा भाग म्हणून मी मगाशीच म्हणालो की थोडंसं शास्त्रीय विवेचन होणार आहे. पण ते याच्यासाठी आपल्याला शिकायचं आहे की कुठेही सूक्ष्मदेह किंवा सूक्ष्म शरीराचं जेव्हा वर्णन येईल आणि थोडंसं विरोधाभास वाटू शकेल, तिथे गडबडण्याची, गोंधळण्याची काहीही आवश्यकता नाही. आपल्याला कळावं एवढ्यासाठी. त्यामुळे त्या आकड्यांना पुन्हा महत्त्व नाही. एवढं लक्षात ठेवायचं की पंचमहाभूतांपासून सूक्ष्म हे निर्माण झालेलं आहे. त्याच्यामध्ये कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, प्राण आहे, अंतःकरण आहे इत्यादी. आता पंचीकरण न झालेल्या सूक्ष्म भूतांपासून म्हणजे तन्मात्रांपासून हे सूक्ष्म शरीर तयार होतं, असं आपण बघितलं. आता ही जी पंचमहाभूतं आहेत, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी वगैरे, यांच्यामध्ये 3 गुण आहेत. तर या पंचमहाभूतांच्या सत्वांशापासून ज्ञानेंद्रिय तयार होतात. म्हणजे आकाश नावाचं पहिलं भूत किंवा महाभूत जर आपण घेतलं, आणि मी जसं म्हणालो ते अजून इतर महाभूतांमध्ये मिसळलेलं नाही आहे, शुद्ध आहे, तन्मात्र, तन्मात्र ते आहे. पण त्यातला जो सत्वांश आहे, त्या आकाशापासून शब्द नावाचा विषय तयार होतो. ज्ञानेंद्रिय तयार होतात, आणि त्या ज्ञानेंद्रियांचे हे काय म्हणूया, आपापले विषय आहेत. शब्द, वायूपासून स्पर्श, तेजापासून रूप, जलापासून रस, आणि पृथ्वीपासून गंध. म्हणजे एकेका महाभूताचा जो सत्वांश घेतला फक्त, तर त्याच्यापासून ज्ञानेंद्रिय तयार होतात. त्या एकेका महाभूताचा जर रजांश घेतला, तर त्याच्यापासून कर्मेंद्रिय तयार होतात. आकाशापासून वाणी होते उदाहरणार्थ, वायूपासून हात, तेजापासून पाय, जलापासून उपस्थ, आणि पृथ्वीपासून गुद. आता हे 5 महाभूत आहेत, त्यातल्या एकेका काय म्हणूया, सत्वांशापासून ज्ञानेंद्रिय तयार होतात, असं आपण आता बघितलं.
रजांशापासून कर्मेंद्रिय तयार होतात असं आपण बघितलं. आणि या पाच महाभूतांचं सत्वांश जर एकत्र केला, प्रत्येकाचा, आकाशाचा सत्वांश घेतला, वायूचा घेतला, अग्नीचा घेतला, जलाचा घेतला, पृथ्वीचा घेतला, असे सत्वांश जर एकत्र केले तर त्या मिलित सत्वांश म्हणतात त्याला. मिलित सत्वांशापासून अंतःकरण तयार होतं आपलं. आणि याच पाच महाभूतांचं जर रजांश एकत्र केला तर त्याच्यापासून पंचप्राण आपले तयार होतात. हे किती सूक्ष्म आहे याचा अंदाज आपल्याला यावा याच्यासाठी मी सगळं बोलतोय. कारण नावच त्याचं सूक्ष्मदेह आहे. पुन्हा एकदा, पाच महाभूत डोळ्यासमोर आणा आणि त्यांच्या वैयक्तिक सत्वांश जर घेतले तर त्याच्यापासून ज्ञानेंद्रिय तयार होतात. म्हणजे आपली ज्ञानेंद्रिय किती सूक्ष्म आहेत पहा. आपल्याला इंद्रिय म्हटलं की डोळा आठवतो फक्त. डोळा तर स्थूल आहे. कारण माझा डोळा मी आरशात बघू शकतो, इतरांचे डोळे मी बघू शकतो, त्याच्याबद्दल बोलणं सुरूच नाही आहे. डोळा नावाच्या या स्थूल इंद्रियाच्या मागे जे सूक्ष्म इंद्रिय आहे, ज्याला चक्षु असं म्हणतात, त्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे. त्या गोलकामध्ये ते राहतं. गोलक म्हणजे घर, राहण्याचं घर, त्याचं ठिकाण. मुद्दा, पाच महाभूत डोळ्यासमोर आणा आणि त्या प्रत्येकाच्या सत्वांशापासून ज्ञानेंद्रिय तयार होतात. आणि सत्वगुण हा ज्ञानाला कारण आहे. पहा किती तर्कशुद्ध मांडणी वेदांत शास्त्राची आहे. हे असं का आहे? तर सत्वगुणामुळे ज्ञानप्राप्ती आहे. सत्वात संजायते ज्ञानम, भगवद्गीता सांगते आपल्याला. आणि त्या पंचमहाभूतांच्या सत्वांशापासून ही ज्ञानेंद्रिय निर्माण झाल्यामुळे ती ज्ञान ग्रहण करण्यास सक्षम आहेत. इनपुट डिव्हायसेस. तसंच त्यांच्या रजांशापासून कर्मेंद्रिय झालेली आहेत. वैयक्तिक सत्वांश, रजांश. आणि हे सत्वांश जेव्हा पाचही यांचे सत्वांश एकत्र करतो त्याच्यापासून काय तयार होतं? अंतःकरण. म्हणून आपल्याला ज्ञान शेवटी ज्ञानेंद्रियांनी ते बाहेरचं सगळं आणलं, पण आतमध्ये ज्ञान कोणामुळे होतं आपल्याला? अंतःकरणामुळे होतं. होणाऱ्या ज्ञानाबद्दल बोलतोय मी. तो विषय झाला आपला आधीच. पण स्थूलमानाने आपण काय बोलतो? पंचज्ञानेंद्रियांनी ज्ञान होतं, बरोबर आहे. पण त्याच्या पाठीमागे जर अंतःकरण नसेल तर ज्ञान कसं होईल? म्हणून तो झोपेत होत नाही. कारण गाढ झोपेत अंतःकरण नसतं. पदार्थ तर असतात, जग असतं, पण मला का ज्ञान होत नाही? कारण ज्ञान ज्या माध्यमातून होतं ते अंतःकरण तिथे नसतं. म्हणून पंचमहाभूतांच्या मिलित सत्वांशापासून अंतःकरण होतं. आणि त्याच पंचमहाभूतांचे जे रजांश आहेत ते जे एकत्र केले तर त्याच्यापासून काय तयार होतं? पंचप्राण तयार होतात. असं हे काय म्हणूया, सूक्ष्म सृष्टी ज्याला म्हणतात, सूक्ष्म देह आपला जीवाचा आणि अर्थातच ईश्वराचा म्हणजे व्यष्टीचा आणि समष्टीचा तयार होतो. आता अपंचीकृत पंचमहाभूतापासून झालेला हा जो देह आहे हा सूक्ष्म असल्या कारणाने ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी यांना या शरीराचं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. आपली जी इंद्रिय आहेत किंवा बुद्धी आहे त्याला बाहेरचं ज्ञान होऊ शकतं. परांची खाणी व्यतृणच स्वयंभू. स्वयंभू म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवानी आपली ही जी ज्ञानेंद्रिय आहेत ती बहिर्मुख बनवलीच त्याच्यासाठी. कारण डोळ्यांनी बाहेरचं बघता येतं, आतलं बघता येतं का? नाही. कारण ती बनवलीच त्याच्यासाठी आहे. शरीराची रचनाच तशी भगवंतानी केलेली आहे. त्यामुळे हा जो देह आहे ज्याचा आपण आता शिकतो आहोत आजच्या या सत्रामध्ये, सूक्ष्म देह ज्याला आपण म्हणतो आहोत, सूक्ष्म शरीर म्हणतो आहोत, त्याचं ज्ञान किंवा त्याचं जे कळणं आहे ते ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी यांना प्रत्यक्ष ते कळत नाही, ज्ञान होत नाही. पण ते कोणाला कळतं? तर साक्षीलाच जाणीव रूपाने कळतं. साक्षीचा आपण मागच्याला अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आता मला सारखं सारखं मी मागे जाऊच शकत नाही. मला कुठेतरी एका विटेवरती दुसरं वीट ठेवणं भागच आहे.
त्यामुळे साक्षीचा अभ्यास झालेला आहे गृहीत धरून पुढे जाऊया. साक्षीला जाणीव रूपाने कळतं. आणि ही जी सूक्ष्म उपाधी आहे, आता मी अजून एक थोडासा नवीन शब्द आणतोय, उपाधी म्हणजे हा जो देह आहे म्हणूया, हा जो सूक्ष्म देह ज्याचा आपण अभ्यास करतो आहोत, या सूक्ष्म उपाधीमुळे त्या देहाला किंवा शरीराला जाणणारं जे साक्षी चैतन्य आहे असं सुचवलं जात आहे. बरोबर आहे? पुन्हा एकदा, थोडंसं कठीण झालं असेल समजायला तर, ज्ञानेंद्रिय किंवा आपली बुद्धी याला या सूक्ष्म शरीराची जाणीव नाही, होऊ शकत नाही. मग ती कोणाला होते? तर ती साक्षी चैतन्याला होते. म्हणजे थोडक्यामध्ये हे जे सूक्ष्म शरीर आपलं आहे किंवा देह आहे, ते साक्षी चैतन्याला सुचवतं की साक्षी चैतन्य आहे. कारण मला कळतं ना, माझा सूक्ष्म देह मला जरी डोळ्याने दिसला नाही तरी आपलं मन, आपली बुद्धी, कळतं का नाही आपल्याला? आपल्याला कळतं की नाही? आपण म्हणतो ना, माझं मन बेचैन आहे, माझ्या बुद्धीने मला दगा दिला, माझे प्राण कासावीस झाले. हे सगळं कोणाला कळतं? साक्षी चैतन्याला. आणि म्हणून या सूक्ष्म देह किंवा हे सूक्ष्म शरीर हे साक्षी चैतन्याला सुचवतं, म्हणजे हे त्याचं चिन्ह आहे. आणि चिन्हाला संस्कृत भाषेमध्ये लिंग असं म्हणतात. आणि म्हणून सूक्ष्म देहाला लिंग देह असंही म्हणतात. तेवढ्यासाठी एवढी मांडणी. मला किती गोष्टी मांडाव्या लागतात, त्याच्याशिवाय संकल्पना स्पष्टच होत नाही. आपण ऐकलेलं असतं, हा लिंग देह, बरोबर आहे. अरे पण का बरं? लिंग म्हणजे चिन्ह. संस्कृत भाषेमध्ये चिन्हाला लिंग म्हणतात. आणि एखाद्या गोष्टीला आपण म्हणतो चिन्ह आहे. चिन्ह आहे म्हणजे काय? ते चिन्ह काहीतरी सुचवतं ना, त्याला चिन्ह म्हणतात. चिन्ह शब्द कळतो आपल्याला, कारण मराठी शब्द आहे. मग त्याला संस्कृत भाषेत लिंग म्हणतात. मग हा जो सूक्ष्मदेह आहे तो काय सुचवतोय? कशाचं लिंग आहे ते, कशाचं चिन्ह आहे ते? तर त्या साक्षी चैतन्याचं, ज्याला हा सूक्ष्मदेह कळतो. म्हणून त्याला लिंगदेह असं म्हणतात. आता या सूक्ष्म देहाची जी अवस्था आहे, आता त्याचा थोडासा विचार करू. मागच्याला आपण स्थूल देहाच्या अवस्थेचा विचार केला, ज्याला आपण जागृती असं म्हटलं. ती सूक्ष्मदेहाची जी अवस्था आहे ती स्वप्न अशी आहे. का बरं असं का म्हटलं शास्त्राने? कारण आहे की या अवस्थेमध्ये बाह्येंद्रियांचा लय झालेला असतो. बाह्य इंद्रिय म्हणजे बाहेरच्या जगताचं, जेव्हा मी स्वप्नावस्थेमध्ये आपण सर्वजण असतो, साध्या भाषेत आपण जेव्हा स्वप्न बघत असतो, तेव्हा आपली बाह्य इंद्रिय काम करत असतात का? नाक, डोळे, हात, पाय, कान वगैरे काहीच नाही. ना कर्मेंद्रिय ना ज्ञानेंद्रिय, त्यांचा लय झालेला असतो. आणि मग हा जो जीव असतो हा केवळ सूक्ष्म शरीराने अवशिष्ट राहून नाना रूपांनी तोच भासमान होतो. म्हणजे काय होतं? तर स्वप्नामध्ये आपलं जे अंतःकरण आहे ते स्वतः, त्याला जागृतीमध्ये ज्या वासना असतात किंवा जागृतीमध्ये जे संस्कार त्याच्यावरती झालेले असतात, त्या संस्कारांचा परिणाम म्हणून हे जे अंतःकरण असतं ना, तेच कर्ता, क्रिया आणि करण इत्यादी रूपाने परिणाम पावतं. साध्या भाषेमध्ये अगदी बोलूया, मला जी स्वप्न पडतात त्या स्वप्नामध्ये मला जितके काही पदार्थ दिसतात माझ्या सकट, मी पण दिसतो की नाही मला स्वप्न? करा विचार. खूप स्वप्न हे तर फार विलक्षण, म्हणजे इंटरेस्टिंग शुद्ध मराठीत गोष्ट आहे. माझ्या स्वप्नात मी स्वतःला दिसतो, अनेक लोक दिसतात, अनेक अचेतन जड पदार्थ दिसतात, डोंगर, पर्वत, नद्या, माझं घर, न पाहिलेलं घर, गाड्या, हत्ती, घोडे, सगळं सगळं दिसतं. हे कोण झालेलं आहे? कुठून आलेलं आहे ते? माझंच अंतःकरण करता होतं. क्रियाही तेच, त्या स्वप्नात अनेक गोष्टी मी करतो, त्या क्रिया कोण करत आहे? माझंच अंतःकरण करत आहे. त्या स्वप्नामध्ये अनेक पदार्थ मी बघतो, ते कुठून आले? कुठूनच आलेले नाही ते. आणि म्हणूनच ते वेगळे घालवावे लागत नाही. की चला आता सकाळी उठायची वेळ झाली, हे समुद्रातलं पाणी आटवून टाकू, झाडं तोडून टाकू, पर्वत मोडून टाकू, असं करावं लागतं का? नाही. ज्या क्षणी जाग येते एका क्षणात सगळं स्वप्न दिसेन असं होतं. का? कारण ते अंतःकरण जे आहे माझं,
जो सूक्ष्मदेहचा घटक आहे, ते हे सगळं परिणाम पावलेलं असतं. ते हे स्वप्न प्रसवतं. काय पाहतोय आपण? शास्त्र असं का म्हणतं की सूक्ष्मदेहाची अवस्था ही स्वप्नावस्था आहे? किती नेहमी मी सांगतो, इतकी तर्कशुद्ध मांडणी वेदांत शास्त्राची आहे, फक्त आपण त्याच्याकडे त्या दृष्टीने बघत नाही, त्याचा विचार करत नाही. त्यामुळे सूक्ष्मदेहाची अवस्था स्वप्न, आणि या अवस्थेतील सूक्ष्म देहाभिमानी जीवाला तैजस असं म्हणतात. एक नवीन शब्दात आपल्यासमोर आला, तैजस. मागच्या आपण काय बघितलं होतं? स्थूल देहाभिमानी जीवाला काय म्हणतात? विश्व. आठवत असेल तर. आणि स्वप्नावस्थेतल्या सूक्ष्म देहाभिमानी जो जीव आहे, कारण तो सूक्ष्मदेह तिथे आहे, तीच त्याची अवस्था आहे, त्याचा जो अभिमानी जीव, त्याला तैजस असं म्हणतात. थोडक्यात जीव जेव्हा सूक्ष्म शरीर मी असं समजून राहतो, तेव्हा तो तैजस होतो. आणि समष्टी तैजसाला, म्हणजेच ईश्वराच्या सूक्ष्मदेहाला हिरण्यगर्भ असे म्हणतात. अजून एक शब्द काय म्हणतात? हिरण्यगर्भ. आणि अभिमान. अभिमान याचा अर्थ भासणार ऐक्य म्हणजे अभिमान, बरं का? भासणार ऐक्य. जसं त्या स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्मदेह मी असा तो जीव समजत असतो, म्हणून त्या अवस्थेमध्ये त्या अभिमानी त्या जीवाला तैजस म्हणतात. हे जीवाच्या बाबतीत जसं आहे, तसं ईश्वराच्या बाबतीत त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. आणि पंचदशी हा जो ग्रंथ आहे, या संदर्भामध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला करतं. पंचदशीत असा श्लोक येतो की समष्टिरीश सर्वेशाम स्वात्म तादात्म्य वेदनात. ईश्वराचं वर्णन करते पंचदशी. समष्टिरीश, समष्टी ईश, पुन्हा संधी झालाय संस्कृत मधला. समष्टिरीश सर्वेशाम स्वात्म तादात्म्य वेदनात तद्भावत तद्भावात ततोन्येतू कथ्यंते व्यष्टी संज्ञेया, असा तो श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे की या सृष्टीमध्ये असंख्य जीव आहेत. असंख्य जीव आहेत, आपल्याला माहिती आहे. आणि त्या सर्व जीवांच्या लिंग शरीराच्या, म्हणजे सूक्ष्म शरीराच्या, आपण मगाशी शिकलो त्याला शब्द लिंग शरीर सुद्धा म्हणतात, सूक्ष्म शरीर असंही म्हणतात, सूक्ष्म देह असंही म्हणतात. या सर्व जीवांच्या लिंग शरीराच्या उपाधींशी ईश्वर तादात्म्य ठेवतो. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती, आहे की नाही? भगवद्गीता 18वा अध्याय, भ्रामयन सोडून दे पुढचा चरण त्या श्लोकाचं. पण ईश्वर या सर्वांशी तादात्म्य ठेवतो आणि म्हणून तो समष्टी होतो, ज्याला आपण हिरण्यगर्भ असं म्हणाल. आणि ते सर्व जीव म्हणजे तुम्ही आम्ही, हे आपल्या स्वतः व्यतिरिक्त इतर जीवांच्या उपाधींशी आपण तादात्म्य ठेवत नसल्यामुळे आपल्याला काय म्हणतात? व्यष्टी म्हणतात. आणि त्या अवस्थेतल्या आपल्या जीवाला तैजस असं म्हणतात. मला वाटतं आता फरक लक्षात आला असेल तैजस आणि हिरण्यगर्भामधला. साधा आहे. माझा सूक्ष्मदेह आणि त्या संदर्भामध्ये जीवाला तैजस, आणि सर्व जीवांचे सूक्ष्मदेह त्या सर्वांशी तादात्म्य ईश्वराचं असल्यामुळे त्या सर्वांचे कलेक्टिव्ह म्हणूया, आता शुद्ध मराठीत कलेक्टिव्ह सूक्ष्मदेह, त्याला म्हणायचं समष्टीचा सूक्ष्मदेह, त्याला म्हणायचं ईश्वराला त्या अवस्थेमध्ये हिरण्यगर्भ असं म्हणतात. म्हणून तर आपण ईश्वराला काय समजतो, पहा किती सुंदर आहे. या सगळ्या गोष्टी एकदा छान समजायला लागल्या का, म्हणून ईश्वराला सर्वज्ञ म्हणतात, सर्वविथ म्हणतात. शुद्ध मराठीत इन्फायनाईट नर्वस सिस्टीम असलेला म्हणतात. कारण प्रत्येकाच्या अंतःकरणात काय चालू आहे त्याला कळतं ना. आलं लक्षात? आपण समष्टीचा विचार करतो आहोत. असो, वेगळा विषय आहे तो. पण कशा या गोष्टी एकमेकात छान गुंफलेल्या आहेत. एकदा ते आपण ज्याला म्हणतो ना डिझाईन, ब्ल्यूप्रिंट जर कळायला लागलं की बाकीच्या गोष्टी आपोआप
सुचायला लागतात, समजायला लागतात. थिंग्स स्टार्ट्स फॉलिंग इन प्लेस. आता हा जो सूक्ष्मदेह आहे, हा सूक्ष्म भूतांपासून झालेला असल्यामुळे हा सूक्ष्मदेह किंवा लिंगदेह, आता मी लिंगदेह हा शब्द वापरणार कारण आपण शिकलो त्याला लिंगदेह का म्हणतात. हा आपल्या कर्माच्या सुखदुःखात्मक फलांचा भोग देणार आहे. करा विचार. सुख आणि दुःख कोणाला होतं? देहाला होतं का? नाही. साध्या भाषेत आपण म्हणतो ना, मनाला, माझ्या मनाला दुःख झालं म्हणतो की नाही. मग मन कशातलं आहे? मन म्हणजे काय? अंतःकरण पंचकातलं एक घटक म्हणजे सूक्ष्मदेहातला घटक. सुखदुःखात्मक फलांचा भोग देणार आहे, स्मरणाला हेतूभूत आहे. स्मरण ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यावर आपलं संपूर्ण जीवन आधारित आहे. जर आपल्याला स्मरणच झालं नसतं, स्मरण नावाची गोष्ट किंवा शक्ती जर भगवंतांनी दिली नसती तर काय झालं असतं आपल्या जीवनाचं. त्याला ते हेतूभूत आहे. वासनांचं आश्रयस्थान आहे. वासना बुद्धीच्या ठिकाणी असतात, ज्याच्यामुळे आपल्याला काय घ्यावा लागतो? जन्म घ्यावा लागतो. जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे. वासनेचं आश्रयस्थान हाच सूक्ष्मदेह आहे. दिस इज द वन दॅट प्रोव्हाइड्स द कॉन्टिन्युटी फ्रॉम वन बर्थ टू अनादर. काहीतरी लागेल की नाही कॉन्टिन्युटीसाठी. कारण त्या वासना जेव्हा आपण म्हणतो वासनेचे संगे मला जर जन्म घ्यावा लागला असेल तर त्या वासना आल्या असतील ना मागच्या जन्मातून या जन्मात. मग त्या कशा आल्या? व्हॉट इज द मेकॅनिझम? सूक्ष्मदेह. ज्याप्रमाणे एखादं समजा शुभ्र स्फटिक आहे, पांढरं शुभ्र स्फटिक, स्फटिक आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. त्याच्याजवळ समजा मी एखादं तांबडं जास्वंदीचं फूल ठेवलं तर तो स्फटिक पूर्ण तांबडा दिसतो, आपल्याला माहिती आहे. म्हणजे मी समजा त्यात स्फटिकाचा फोटो काढला आणि एखाद्याला दाखवला तर तो म्हणेल अच्छा हे तांबडं स्फटिक आहे का. म्हणजे जर मी ते फूल येऊ नाही दिलं समजा त्या फोटोमध्ये, पण जसं ते स्फटिक तांबडं नसतं, स्फटिक पांढरं स्वच्छ शुभ्र जसं असायचं तसंच आहे. केवळ त्या तांबड्या फुलाची उपाधी त्याला प्राप्त झाली. त्याप्रमाणे शुद्ध आत्मस्वरूपाच्या अनादी कालापासून उपाधी रूपाने जवळ असलेला हा सूक्ष्मदेह, हा अज्ञानाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्तृत्वादी व्यवहार म्हणा, आरोप म्हणा, निर्माण करतो. मूळ जे आपलं आत्मस्वरूप आहे आपल्या सर्वांचं, हे कसं आहे? निष्कर्मम ब्रह्म. तिथे कर्तृत्व नाही आहे, तिथे कर्ता भाव नाही, तिथे भोक्तेपणाचा सुद्धा भाव नाही. पण अनादी अनादी काळापासून अनेक जन्म माझे आपल्या सर्वांचे झालेले आहेत जे आपल्याला आठवत नाहीत सुदैवाने. अर्जुनाचे झाले, भगवंत सांगतात आहे अर्जुनाला, तुझे झाले तुला आठवत आहेत, माझे झालेत मला आठवतात. त्या सर्व जन्मांमध्ये हाच सूक्ष्मदेह होता. म्हणजे आपला हे जे वरचं कव्हर म्हणूया, ज्याला स्थूलदेह म्हणतो आपण, ते बदलतं प्रत्येक जन्मामध्ये, पण त्याच्या आतमध्ये असलेला हा सूक्ष्मदेह जन्मानुजन्मी आपल्याला त्याची साथ आहे बरं का. त्याच्यातच आहे सगळे वासना जन्मानुजन्मीच्या. आणि त्यातल्या ज्या वासना फलसन्मुख झालेल्या आहेत त्या आपण घेऊन आलेलो आहोत या जन्मी, ज्याला प्रारब्ध असं म्हणतात. पण हे लक्षात न राहिल्यामुळे अज्ञानाने मी स्वतःला त्याच्याशी तादात्म्य पावल्यामुळे स्वतःला मी कर्ता समजायला लागतो, मी स्वतःला त्याच्यामुळे भोगता समजायला लागतो, हे जगसत्य समजायला लागतो, इत्यादी इत्यादी. आणि आपण आत्ताच म्हणालो की जन्मानुजन्म याची साथ आहे. याचा अर्थ काय आहे? तर मृत्यूनंतर एका देहातून निघून दुसऱ्या स्थूल देहामध्ये प्रवेश करणारा हाच तो सूक्ष्म किंवा लिंगदेह. जीवरूपाने तो जातो. काय सांगते भगवद्गीता? प्रसिद्ध श्लोक आहे, आपल्या सगळ्यांना पाठ असेल कारण 15व्या अध्यायातला आहे. म्हणून शरीरम यदवाप्नोती यच्चाप्युत्क्रामतीश्वर गृहीत वैतानी संयाती वायुर्गंधा निवाशयात. 15वा अध्याय. शरीरम यदवाप्नोती यच्चाप्युत्क्रामतीश्वर, उत्क्रमण होतं त्याचं. कशाप्रमाणे? वायुर्गंधा निवाशात. वायू
किंवा वारा जसा गंधस्थानापासून गंधाला घेऊन जातो, जसं आपण बगीच्यात गेलो की सुगंध येतो की नाही फुलांचा, कसा येतो? मी तर काही त्या फुलाच्या जवळ नाही आहे उभा, पण तो वारा घेऊन आला त्या गंधाला, त्या फुलापासून सुगंध. हे जसं आहे त्याप्रमाणे ज्यावेळी या देहाचा आणि इंद्रियांचा स्वामी, ज्याला जीव असं म्हणतात, तो पहिल्या शरीरातून निघून दुसऱ्या शरीराला प्राप्त होतो, तेव्हा तो आपल्याबरोबर मनासहित या इंद्रियांना ओढून घेऊन जातो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आणि मनासहित इंद्रियांना याचा अर्थ हे सूक्ष्म देहाचे घटक आहे, त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. कारण स्वतःहून तो तर जाणं शक्य नाही, कारण तो अचेतन आहे, जड आहे, आपण मगाशी शिकलो. त्याला न्यावं लागणार आहे. कोण नेतं त्याला? जीव नेतो. जीवरूपाने हा सूक्ष्मदेह एका देहातून दुसऱ्या देहात नेला जातो. थोडक्यामध्ये काय? व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीने आपली जी डोकी बिघडवली असतात, त्याला बळी पडू नये. दरवेळेला मला हे सांगावं लागतं की स्वतःची समजूत स्वच्छ करून घ्यावी. त्याच्या आत्म्याला शांती मिळो. त्याचा आत्मा गेला, आत्मा येत नाही आणि जात नाही, कारण आत्मा म्हणजे ब्रह्म. मग कोण जातो? अहो तेच तर आपण शिकतोय आता. जीवात्मा जातो, तो घेऊन जातो हे सगळं. हे जे सगळं कडबोळ आहे ना, ज्याला कर्दम म्हटलं समर्थांनी, मी कडबोळा शब्द वापरला, हे सगळं घटक द्रव्य, हे सगळी एकत्र तो जीवरूपानी तो हे घेऊन जातो सगळं. पाच प्राण घेऊन जातो, पाच कर्मेंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय, ते पाच सूक्ष्म महाभूत, हे सगळं सगळं पॅकेज उदाहरण वायूवरती आरूढ होऊन जातं वगैरे, असं ते वर्णन सोडून देऊ आपण. पण हा जीव म्हणून त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो, हे वाक्य बरोबर आहे. किंवा त्यांच्या जीवात्म्याला सद्गती लाभो, वाक्य बरोबर आहे. पण व्हॉट्सॲपवर काय ऐकायला मिळतं? 99% वेळेला त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांचा आत्मा गेला. शेवटपर्यंत समजत नाही की आत्मा येत नसतो आणि जात नसतो, कारण त्याला जायला आणि यायला जागाच नाही, कारण तो नाही अशी जागाच नाही आहे कुठे. हे जीव नावाचं जे प्रकरण आहे ना, ते जातं एका देहातून दुसऱ्या देहामध्ये. थोडक्यामध्ये सारांश रूपाने बोलूया की कितीही जरी सूक्ष्म असला हा, आणि किती सूक्ष्म आहे त्याचा आपण विचार केला की तो ज्ञानेंद्रियांचा विषय नाही, साक्षीला त्याची जाणीव होते. पण इतका जरी हा सूक्ष्म असला, हा जीवरूपाने सूक्ष्म असला हा देह, तरी सुद्धा हा देह अपंचीकृत पंचमाभूतांचा असल्यामुळे पुन्हा तो कसा ठरतो? शुद्ध मराठीत टेक्निकली स्पीकिंग, तो जड आणि अचेतनच ठरतो. कारण अपंचीकृत पंचमहाभूत आहेत, त्याच्यापासून हा बनलेला आहे, त्यामुळे हा अत्यंत सूक्ष्म आहे. पंचीकृत पंचमहाभूतांपासून नाही आहे बनलेला, जसा स्थूल देह आहे जो दिसतो डोळ्यानं. हा जरी दिसत नसला, म्हणजे अत्यंत सूक्ष्म जरी असला, तरी तो सूक्ष्म आहे म्हणून चेतन होत नाही. अणू, अणुसुद्धा सूक्ष्म आहे. आता अणू फोडून अनेक पार्टिकल्स निघालेत, सब ॲटॉमिक पार्टिकल्स 150पेक्षा जास्त मिळाल्यात सध्या तरी. मग याचा अर्थ ते सूक्ष्म आहेत, मग ते काय चेतन झालेत? ते जितके अचेतन आहेत त्याच्यापेक्षा हे सूक्ष्म चालू आहे बरं का. कारण ते निदान पकडता तरी आल्यात आज. अजूनही विज्ञानाला मन बुद्धी असं दाखवता आलंय का कुठे शरीरामध्ये? नाही. इतकं ते सूक्ष्म आहे. पण इतकं सूक्ष्म असलं तरी सुद्धा काय आहे, ते अपंचीकृत पंचमहाभूतांपासून बनलेलं असल्यामुळे ते जड आहे, आणि म्हणूनच ते अचेतन आहे. आणि म्हणूनच तो चेतनाकडून म्हणजे जीवाकडून नेला जातो मृत्यूनंतर एका देहातून दुसऱ्या देहात. मुद्दा एवढाच की त्यामुळे या 25 घटकांपैकी एखादा जरी घटक मी आहे, म्हणजे मन मी आहे, बुद्धी म्हणजे मी, प्राण म्हणजे मी, असं जर मला वाटत असेल, तर मी अचेतन म्हणा किंवा अनात्म वस्तू किंवा गोष्ट मी आहे असं मी स्वतःला समजतो, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणूनच जीव भावनेने मी काय होतो? सुखी होतो किंवा दुःखी होतो. आणि या तादात्म्यामुळे हे अंतःकरणाचे धर्म आहेत, हे सूक्ष्म देहाचे धर्म आहेत,
हे माझ्या लक्षात न राहिल्यामुळे आणि आत्मस्वरूप मी याहून वेगळा आहे याचं विस्मरण झाल्यामुळे अखंड मी काय असतो, शोक संतप्त असतो. अखंड मी जीवभावाने रडत असतो. अखंड सुखदुःखांच्या हेलकाव्यातच माझं जीवन सुरू असतं. कारण हे त्या सूक्ष्म देहाचे म्हणजे अंतःकरणाचे धर्म आहेत. त्याचा माझ्याशी आत्मरूपाने काहीही संबंध नाही. मी आनंदरूप आहे, सतरूप आहे, चित्तरूप आहे, हे लक्षात राहत नाही. आणि मग त्याचे परिणाम आपण जीवरूपाने भोगतो. एवढ्याकरता आपल्याला सूक्ष्मदेहाचा सविस्तर विचार करायचा असतो. नाही तर पुन्हा एकदा ते 25 घटक कोणते सांगा, 5 पैकी 5 मार्क, त्याच्यासाठी नाही. तर सारांश रूपाने मला काय याच्यातून घेऊन जायचा आहे, तर तो कितीही सूक्ष्म असला तरीही तो अचेतन आहे, तो जड आहे आणि मी चेतन आहे. त्यामुळे ते मी नाही. म्हणजे माझं मन मी नाही, माझी बुद्धी म्हणजे मी नाही, माझे प्राण म्हणजे मी नाही. हे बोलताना सुद्धा लोक घाबरतात. आणि समजा हे बोलताना खरं ठरलं आणि गेलेच समजा, काय घेता, इतकी जबरदस्त दहशत आणि भीती त्या मृत्यूची असते. कारण अजूनही माझे प्राण म्हणजे मी, ते गेले की मी जाणार. तर तसं ते नाही. मी चेतन आहे. हा सूक्ष्मदेह कितीही सूक्ष्म असला तरी तो मी नाही. आणि या स्थूलदेहाच्या आतमध्ये तो आहे. आणि तो एक देह सोडून, स्थूलदेह तर इथे संपवला जातो आपल्या डोळ्यासमोर, पण सूक्ष्मदेह मात्र जीवरूपाने निघून जातो या देहातून दुसऱ्या देहात, त्या अनंताच्या प्रवासाला, अनादी काळासाठी. कारण मला अनादी काळापासून अजून ज्ञान झालेलं नाही, म्हणून ज्या शरीरामध्ये आणि देहामध्ये ज्ञान होतं त्या देहामध्ये मात्र हा सूक्ष्मदेह संपतो. वेगळा विषय. पण सूक्ष्मदेहाचे आपण सर्व पैलू बघितले, व्याख्या समजून घेतल्या, कशासाठी हे सर्व शिकायचं याचं वारंवार स्मरण करून घेतलं. आणि इथे आज आपण सूक्ष्मदेहाचा जो आपला किंवा सूक्ष्म शरीराचा किंवा लिंग शरीराचा वारंवार शब्द वापरतोय, अर्थ एकच आहे. विचार आपण पूर्ण करतो आहोत. आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आहोत. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. आज खूप छान तुम्ही समजावून सांगितलं. स्थूल देह म्हणजे काय याची एकदा परत आठवण करून दिली आणि ते आपण कसे नाही. आणि या स्थूल देहात मुळे तून होणाऱ्या जाणीवा आणि ते समजून घेणारी जो आपला देह सूक्ष्म देह त्याची पण तुम्ही खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल समजावून सांगितलं. नक्कीच सर्वांना विचार करायला लावणारं आहे. आता मी उत्सुकतेने वाट बघते आहे पुढच्या सत्राची, ज्यात या सूक्ष्म देहाचाही बाध कसा करायचा हे तुम्ही नक्कीच सांगाल आणि तिसऱ्या देहाकडे पण आपण वळू. आज आता प्रश्न उत्तरांकडे वळण्याआधी आपण भजन सेवेकडे वळू. आज भजन सेवेसाठी आपल्यामध्ये ईश्वरी आली आहे आणि ईश्वरी ही बेरियात राहते, 6व्या वर्गात शिकते आणि ही संगीताचं शिक्षण गेल्या 6 वर्षापासून घेते आहे. आणि हिचे गुरु आहेत अपूर्वा गोखले, या हिच्या गुरु आहेत. आणि ती आपल्या समोर परमपूज्य श्रीराम महाराजांचं भजन श्रीरामाचे गुरुकुल अवघे हे सादर करणार आहेत. ईश्वरी, तयार आहेस बेटा? हो. जय श्रीराम. माझा आवाज येतोय का? हो, अगदी व्यवस्थित येतोय. श्रीरामाचे गुरुकुलावघे आनंदाचे धाम हो. श्रीरामाचे गुरुकुलावघे आनंदाचे धाम हो. गुरुदेवांचे आत्मचिंतनी नित्य करू गुणगान हो. गुरुदेवांचे आत्मचिंतनी नित्य करू गुणगान हो.
गुरुबोधाचे मंत्र जागरण आत्मस्वरूपी ध्यान हो. गुरुबोधाचे मंत्र जागरण आत्मस्वरूपी ध्यान हो. ध्यानी ध्याता साक्षी होशी, ध्यानी ध्याता साक्षी होशी, अवघात्मा राम हो, अवघात्मा राम हो. श्रीरामाचे गुरुकुल अवघे आनंदाचे धाम हो. गुरुदेवांचे आत्मचिंतनी नित्य करू गुणगान हो. आत्मानंदी मन हे रंगी सेवेचे अवघान हो. आत्मानंदी मन हे रंगी सेवेचे अवघान हो. स्वामी माझा गुरु नारायण, स्वामी माझा गुरु नारायण, भक्ता दे वरदान हो, भक्ता दे वरदान हो. श्रीरामाचे गुरुकुल अवघे आनंदाचे धाम हो. गुरुदेवांचे आत्मचिंतनी नित्य करू गुणगान हो. सेवा स्वधर्मा सहज साधना साधे भक्त महान हो. सेवा स्वधर्मा सहज साधना साधे भक्त महान हो. प्रिय साधका सत्य सांगतो, प्रिय साधका सत्य सांगतो, हेची सतीचे वाण हो, हेची सतीचे वाण हो. श्रीरामाचे गुरुकुल अवघे आनंदाचे धाम हो. गुरुदेवांचे आत्मचिंतनी नित्य करू गुणगान हो. गुरुचरणांकित श्रीरामाची साक्ष से महान हो. गुरुचरणांकित श्रीरामाची साक्ष से महान हो. गुरुदेवांचे आत्मचिंतनी, गुरुदेवांचे आत्मचिंतनी नित्य करू गुणगान हो, नित्य करू गुणगान हो. श्रीरामाचे गुरुकुल अवघे आनंदाचे धाम हो. श्रीरामाचे गुरुकुल अवघे आनंदाचे धाम हो. गुरुदेवांचे आत्मचिंतनी नित्य करू गुणगान हो. गुरुदेवांचे आत्मचिंतनी नित्य करू गुणगान हो, नित्य करू गुणगान हो, नित्य करू गुणगान हो. सद्गुरुनाथ महाराज की जय. खूप सुंदर ईश्वरी, फारच सुंदर भजन सेवा झाली तुझी. खूप खूप धन्यवाद तुझ्या भजन सेवेबद्दल. आता आपण दादा प्रश्न उत्तर घेणार आहोत ना? घेऊ शकतो प्रश्न असतील तर. तर आपल्यापैकी कोणाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही अनम्यूट व्हा आणि तो प्रश्न विचारा.